चा विषय विद्या. काय विषय? विद्या. असं म्हणलं जातं की विद्या विनयने शोभते. काय म्हणलं जातं? विद्याबरोबर विनय पाहिजे. विनय म्हणजे काय? हां, आहे का? विद्या कशाने शोभते? विद्या विनयने शोभते. दुसरा विषय असा आहे, विसी विद्या तिसी धन. काय विद्या? दुसरा विषय 20 वर्षापर्यंत विद्या प्राप्त करण्याचा महत्त्वाचा काळ. 20 वर्षानंतर शिंग फुटतात आणि जी घेतलेली विद्या आहे त्याचा अपव्यय करण्याचा विषय सुरू होतो. काय सुरू होतो? अपव्यय. आणि 30 वर्षापर्यंत धनाचा खरा कालावधी. किती वर्ष कालावधी? 30 वर्ष जो कालावधी आहे धनाचा खरा कालावधी 30 वर्षाचा आहे. पण माणूस आत्ता 30 वर्षांनंतर स्टेबल व्हायला लागला आहे. 35-40 वर्षी लग्न काय व्हायला लागेल. या सगळ्यांचा बाप अधिपती गणपती आहे. काय सांगतोय? सगळ्याचा अधिपती कोण आहे? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित, तुमचं कुठलेही तुम्ही घ्या, जॉग्राफी घ्या, कुठलेही विषय घ्या, एकाचा मास्टर तुम्ही व्हाल. काय सांगतोय? तुम्ही जर अभ्यासक्रम बघितला तर इतके त्याचे विषय आहेत. सुदगुंडी कशी तयार करायची, चरख्यावर वस्तू तयार कसं करायचं, फुलं झाडं तयार कशी करायची, रस्ते तयार कसे करायचे, वेगवेगळे विषय आहेत. काय सांगतोय? तर मूळ विषय किती आहेत? मूळ विषय किती आहेत? काय सांगता येईल? तुमचे हे सगळे विषय आहेत ना शिक्षणाचे, यातले मूळ विषय किती आहेत? अद्या माहिती आहे? तुम्ही काय म्हणता? आपला गिटार येतो वाजवता, बरोबर ना अद्वैत? गिटार हा एक विषय आहे, पण गिटार वाजवता येतो म्हणजे पेटी वाजवता येते असं म्हणता येईल का? त्याचा कोर्स परत वेगळा आला. बरं, गिटार पेटी दोन्ही येतं, तबला येतो एक वाजवता, त्याचा कोर्स वेगळा आला. लक्षात आलं का? सगळे हे विषय अभ्यासाचे आहेत. सगळे हे अभ्यासच म्हणायचं आहे. सगळ्याचा मरेपर्यंत अभ्यास. अभ्यास कुठपर्यंत आहे? तुम्हाला असं कोण व्यक्ती आहे का तुमच्या ओळखीचा सर्व गुण संपन्न, सगळा विषय त्याच्या अभ्यासाचा आहे? त्याला म्हणलं जातं निराकार. काय म्हणलं जातं? ज्याला सर्वच ज्ञान आहे, सर्वज्ञ, निराकार ओंकार. अर्थ समजत नाहीत. काय सांगितलं? पहिली गोष्ट काय सांगितली मी? पहिली पायरी काय सांगितली? विनय. आज किती लोकांच्या बद्दल आपल्या मनात विनय हा प्रकार घरच्या लोकांनी रुजवून ठेवला, किंवा घरच्या लोकांच्या मनात सुद्धा किती लोकांच्या बद्दल विनय हा प्रकार आहे. अशी किती कुटुंब आहेत की ज्याच्या घरात शिवी हा प्रकार येतच नाही. अशी किती मन आहेत की ज्याच्या मनात पाप हा प्रकार येतच नाही. कलियुगात सगळे शोधावं लागेल. काय करावं लागेल? बघा ना, 6 शास्त्र. मूळ शास्त्र किती आहेत? तुम्ही नावं काय पण घ्या, भूगोल बिगोल, तुम्ही काय पण नावं घ्या. मूळ शास्त्र किती आहेत? 6 शास्त्र, 18 पुराण. किती पुराण आहेत? 18 पुराण. तुम्हाला वाद्यकला येते ना? 64 कला. कला किती आहेत? 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला आणि 9 विद्या. काय सांगतोय? 9 विद्या एका दिवसात प्राप्त करणारी शक्ती म्हणजे गणपती. काय सांगतोय? बघा ना, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला, 9 विद्या. ह्या ज्या
माध्यमानं म्हणू आपण, एका माध्यमानं प्राप्त केल्या एका दिवसात. आदित्य तो कोण? गणपती. आहे का माहिती? का माहीत होतं का हे? आता मला साधं गणित सांगा, 50 रुपयेपासून 5 लाखापर्यंतची मूर्ती मी आणून बसवली गणपतीची. किती रुपयेपासून? 50 रुपये म्हणतोय मी. 50 रुपयेपासून 5 लाखापर्यंत गणपतीची मूर्ती आणून बसवली. प्राप्त काय केलं? मातीचा गणपती. प्राप्त काय केलं? मातीचा गणपती प्राप्त केला. गणपती तत्व नाही प्राप्त केलं. नितीन, 12 वर्ष आपण गुरुमार्गात येतोय. प्राप्त काय केलं? गुरु प्राप्त केले का सेवा करण्याचं ज्ञान प्राप्त केलं? सेवा करण्याचं ज्ञान प्राप्त केलं. गुरु प्राप्त करू शकताय? प्राप्त काय करतोय आपण? सेवा करण्याचं ज्ञान प्राप्त करतोय. आपल्यातले अवगुण कसे कमी होतील त्याचा प्रयत्न करतोय. दुर्गुण कसे कमी होतील याचा प्रयत्न करतोय. पण दुर्गुण निघत नाही सगळे. का? दुर्गुण काढू मी न शके, क्षमा करी रे अनंता. दुर्गुण का निघत नाहीत? कोण सांगत? संस्कृती. दुर्गुण का निघत नाहीत? व्यास सर सांगू शकाल? मानवाचे दुर्गुण का निघत नाहीत? इकडं एक पेशी तुम्ही जर घेतली शरीरामधली, एक पेशी तुम्ही जर सूक्ष्मदर्शी यंत्रेखाली जर बघितली, तुमच्या दृष्टीने ती एक पेशी आहे, पण असंख्य जीवापासून ती पेशी तयार झाली. काय सांगतोय? एक पेशी शरीरातली एका ब्लडच्या एका पॉईंटमध्ये, म्हणजे तुमच्या एका थेंबामध्ये अगणित पेशी आहेत. एका पेशीमध्ये असंख्य जीवांचा काय आहे? समूह आहे. आणि त्या एका पेशीमध्ये जे असंख्य जीवांचा समूह आहे, त्यामध्ये आपल्याला जे जन्माला घातले त्याचे आणि आपण अनेक जन्मातून या जन्मात आलो त्याचे असंख्य दोष समाविष्ट आहेत. काय समाविष्ट आहेत? असंख्य दोष समाविष्ट आहेत. ज्या वेळेस तुम्ही साधनेद्वारे बघा, माणसानं काम केलं ना, घाम येतो. येतो का नाही घाम? पण तो गरम घाम असतो. घाम कसा आहे? शरीराला ऊर्जित केल्यानंतर जो घाम येतो तो घाम गरम असतो. आणि ब्लडला तुम्ही जेव्हा ऊर्जित कराल आतून, तो जो घाम येतो तो थंड असतो. त्या घामाला म्हणतात ॲक्टोप्लाझम. काय म्हणतात? ॲक्टोप्लाझम. आणि जो घाम तुम्ही कामाद्वारे निर्माण करता त्याला म्हणतात सायटोप्लाझम. काय म्हणतात? सायटोप्लाझम. ॲक्टोप्लाझम तुमचा जो आहे तो शुद्ध असेल तर तुम्हाला काही विषयांचं ज्ञान प्राप्त होतं. काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. ॲक्टोप्लाझम हा जो आहे हाच तुमच्या पितरांचं अन्न. जे वाडवडील गेलेत ना वर, त्यांच्या पितरांचा काही विधी करता का नाही? तो जो विधी करत असता त्या विधीमध्ये भावना तुम्ही जी घालताय, त्या भावनेद्वारे जर तुमचा सायटोप्लाझम प्रवाहित झाला तर होणारा सायटोप्लाझम तुमचा जो आहे ते सायटोप्लाझम हे त्या पितरांचं अन्न म्हणून ते पितर अन्न ते सेवन करतात. तुम्ही फक्त विधी करता, प्रवाहित सायटोप्लाझम होतो, पितर ते अन्न म्हणून सेवन करतात. असा सप्तऋषींचा सिद्धांत आहे, माझा नव्हे. पण हल्लीच्या करणाऱ्या विधी लोकांना ह्याचं ज्ञान नाही, कारण त्यांनी सगळं कमर्शियल करून टाकलं. काय करून टाकलं? सुंदर वाक्य सांगतो. तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही सगळं सांगताय 6 शास्त्र 18 विद्या अमुक तमुक, मग हे प्राप्त का होत नाही? आता
काय तुम्ही म्हणाल? प्राप्त का होत नाही? तर सोपं गणित घ्यायचं. जो ऑक्सिजन आपण देहात धरतोय घेतोय कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतोय याला किंमत नाही आहे, कारण हे निसर्गातून मिळतं आहे. ज्या वेळेस तो ऑक्सिजन तुम्ही बाटल्यामधनं बॉडीमध्ये घ्याल तुम्हाला पर डे कॉस्ट तुम्हाला भरावी लागेल डॉक्टरांच्याकडे. काय कळलं यातनं? काय कळलं? बरोबर, निसर्गातून सगळं मुक्त मिळतंय, मुक्त हस्ते मिळतंय. पण त्याच्यावर जेव्हा मानवाचं कंट्रोल होतं तेव्हा व्हॅल्यूज आहे तिथं काय होती. तुम्ही खेडेगावात जावा, मुबलक जमिनी आहेत, जमिनी करणारी माणसं मुंबई पुण्याला निघालीत. आणि मुंबई पुण्यामध्ये जर एखादा काही धार्मिक विधी असेल, जर माती लागली तर ती विकत घ्यावी लागते. म्हणजे तर मातीच नाही, सगळं सिमेंट कॉन्क्रीट सुरू झालं. पण तीच माती तुम्ही जर इकडे घ्यायचं गेला तर तुम्हाला विचारायची गरज नाही कुणाच्या शेतामधनं घेऊ म्हणून. तुम्ही माती अगदी पोतभर म्हणून ते घरी आणू शकता. पण तीच पोतभर माती तुम्ही मुंबईसनं जर घ्यायची म्हणलं विकत तर तुम्हाला काय 1000 रुपये मोजायला लागतील. अर्थ काय झाला? अर्थ काय झाला? मानवानी ह्या सगळ्या विषय अतिशय व्यापक करून टाकले पोट भरण्यासाठी. पोट काय जर भरतच नाही कधी. विषय समजतोय का? तसं विद्येचा मूळ गाभा असा होता, तत्कालीन ऋषीमुनी तत्कालीन राजाकडून उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य घ्यायचे. काय घ्यायचे? आणि ते राजे जे होते, तुम्ही अगदी रामाच्या राज्यापर्यंत तुम्ही या, ते राजे जे होते ते राजे ह्या ऋषीमुनींना मुक्त हस्ते गुरु या पदाला मानून त्यांच्या मुखातून येणारा शब्द हा ब्रह्मशब्द मानून त्यांना अन्नधान्य सगळं देत होत असत. कुठली तरी त्यांना निकट लागली तरी ती पूर्ण केली जात होती. अगदी अगदी अलीकडच्या शिवाजी महाराजांचा तुम्ही काळात जर अभ्यास केला तर काशीचे गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. अगदी अलीकडचा 300 वर्षाचा काळ तुम्ही जर घेतला होता तर. म्हणजे ही का होती प्रधान मंडळी सगळी का होती? तर काही विषय असे असतात, युद्धनीती घ्या, समाजनीती घ्या, की त्यामध्ये ज्ञानाची गरज लागते. आणि ज्ञान हे पुस्तकातनं मिळत नाही. पुस्तकात फक्त माहिती मिळते. ज्ञान हे ब्रह्मात द्रवतं, ते अपौरुष आहे. कुठे द्रवतं? ब्रह्मात, ते अपौरुष आहे. आणि ईश्वराच्या संकेताने ते मिळतं. पण ते कधी ईश्वर संकेतन तुम्हाला मिळेल? तुम्ही ज्या वेळेस त्या ज्ञानाचा पैसा म्हणून वापर करत नसाल तेव्हाच. काय सांगितलं? नसाल तेव्हाच तुम्हाला ते ज्ञान मिळणार आहे. आज मला माफ करा पण आजचे सगळे शिक्षक हे पोटासाठी ज्ञान विकतात. आजचे सगळे वकील हे पोटासाठी संधीचा वापर करतात. असा एकही आत्ताचा तुमचा डिग्रीवाला माणूस नाही की जो मुक्त हस्ते करतोय. असं तर मला सांगा की अमुक अमुक क्षेत्र आहे दादा, या क्षेत्रामध्ये सगळं मुक्त हस्ते होतं. असं एक सध्या तुम्ही कारकुनापेक्षा जावा, त्याला म्हणा मला 2 वळी लिहून दे, तुम्हाला 100 रुपये टाका. माणूस माणसाचा शत्रू झाला, परमेश्वर शत्रू नाही आहे. आणि त्यातून मग जाती पाती नाती गोती सगळं हे मांडून हा खेळ सावल्यांचा. तर सांगायचं मला यामध्ये काय तुम्हाला, या ज्या विद्या आहेत या तुम्हाला जर प्राप्त करायच्या असतील तर व्यक्ती कशी पाहिजे? देणारी व्यक्ती कशी पाहिजे? मुक्त हस्ताने, म्हणजे धन न घेता. कसं? मध्यंतरीच्या 200 वर्षापूर्वीच्या काळामध्ये एखाद्या ब्राह्मण जर घरी काही विधी करायला आला तर त्याला काय दिलं जात होतं? शिदा दिला जात होता. लक्षात आलं का? त्या शिद्यामध्ये सुद्धा नंतर प्रकार काय झाले की किडकं धान्य, कुचकं धान्य हे प्रकार सुरू झाले. दिरेच तुम्ही सत्यनारायणाची पूजा मांडा, त्या सत्यनारायणाच्या पूजेत तुम्ही सुपारी विकत तुम्ही जर आणल्या तर ते बारक्यात चिकनी सुपारी आणा, छोटा आणायला. आणि घरी खाता मात्र मोठी सुपारी घ्या.
म्हणजे माणसाची मनात जे काय म्हणतो आपण वृत्ती जी आहे ही अशी झाली नाही, अशी झाली नाही, अशी झाली. म्हणजे देण्याची इच्छा नाही झाली, घेण्याची इच्छा झाली. म्हणून ती लोकं बदलली. त्यांनी ₹1,000 दक्षिणा सुरू केली. आणि आत्ता तुमचं जे जीवन आहे ना हे 60 ते 70% डॉक्टरच्या ताब्यात गेले आत्ता. आणि सगळं केमिकल पार्ट सगळा सुरू झाला आहे आता. तर यातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल, आता आपण जे ओंकार साधना देतो, शिकवतो, यात तुमच्याकडून ओंकाराचे पैसे घेतले जात नाहीत. वाक्य समजून घ्या. तुम्हाला जी साधना शिकताना धोतर आसन वसन आपण ज्याला म्हणतो सगळ्या गोष्टी याचा जो खर्च आहे आणि पहिली गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला सांगितली जाते. पण तू ओंकार शिकायला आलास, एक ओंकाराला ₹2 दे, एका मंत्राला ₹5 दे, जे बाहेर ठिकाणी चालू आहे आत्ता. तुम्ही एखाद्या जर व्यक्तीला बोलवलं की आमचा विधी करायचा आहे म्हणून, तर तो किती मंत्र म्हणायचे त्याच्यावर त्या मंत्रावर जी किमती ठरलेल्या असतात तुम्ही बाहेर चौकशी करून बघा. म्हणून हल्लीचे कुठलेही विधी फलितामध्ये येत नाहीत. काय सांगतोय मी? तुम्ही विधी करताय की शतचंडी केली, नवचंडी केली, सहस्रचंडी केली, गणेश याग केला, रुद्र केला, फलित कुठे मिळते तुम्हाला? लक्षात आलं का? आणि फलित काय मिळणं झालंय? फलित काय मिळणं झाले व्यास? अहो ब्राह्मणाची दिवसाची दक्षिणा ₹500 आत्ता. तुम्ही आहे कुठं? आणि शिक्षकांची दिवसाची 4 तासाची फी 5,000 10,000 शिक्षक पैसे घेत आहेत दिवसाला. तुम्ही जर विचारलं शिक्षकांना पगार किती आहे, 1.5 लाख पगार आहेत. किती? 1.5 लाख शिक्षकांना पगार आहेत. पण त्यांच्या घरात देव काय सोनं चांदीचे देव नाही आहेत. आणि एखादा देव जर घ्या म्हणून सांगितलं तर शिक्षकाच्या कपाटावर 3 आटे येतात, ब्रह्मा विष्णू महेश. मी असं म्हणून ज्यावेळेला पैसा आहे ना तो कंजूस झाला. आता एखाद्या आजींनी ₹900 गुलाबी तांदूळ 100 गुलाब अर्पण केले. त्यांना म्हणलं पण नाही कोणी करा म्हणून. तुमची कमाई किती आहे महिन्याची? हो, किती महिन्याला कमवता? नाही, महिन्याला तुम्ही किती कमवता? महिन्याचा पगार तुमचा एका ठिकाणी 500 असेल ना. मग असे किती ठिकाणी तुम्ही काम करताय? 1500 तुमचा पगार आहे महिन्याचा. आणि त्या बिचाऱ्याने ₹1000 फुलं अर्पण केली. आणि तुम्ही काय करता? 15,000 पगार असेल तर 1 कोटीचं कर्ज काढून बसता. परमेश्वर कुणाला पावणार आहे? सोन्याची मूर्ती केली म्हणजे तर भगवंत नाही येत. काय सांगतोय? सोन्याची मूर्ती केली म्हणजे भगवंत येतोय का? नाही येत. दरवर्षी भाद्रपदात तुम्ही मूर्ती मातीची तयार करताय आणि त्या गणपती म्हणून नाव ठेवताय. महत्वाची काय आहे? भावना देवाची. म्हणून मी नेहमी सांगत असतो, धनिकाला भगवंत प्रसन्न झालेला मी ऐकलेलं नाही आहे. काय सांगतोय? एखादा धनिक असेल, पैसेवान आहे, आणि त्याला भगवंत प्रसन्न झाला, शक्य आहे का? अहो, सोनार व्यक्ती बायकोचे कान कापतो आणि त्या म्हणजे काय करतो, हे तू घाल कानामध्ये, नवीन नवीन वस्तू आलेली आहे, गिराईक आली की मग तू काढून दे, परत तो दुसरी आणून देतो. लक्षात आलं का? म्हणून ज्यांना ह्या आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करायची त्यांना हा धनत्याग पहिला करावा लागतो. आणि हे सुंदर तुम्ही उदाहरण जर घेतलं तर गौतम बुद्धांचं घ्या. अफाट धन होतं, धनत्याग केला. अशी बरीच अशी विभूती आहेत. का सांगा बरं? हे का करावं लागतं असं? तुमच्या देवाला तुम्ही जेव्हा प्रसन्न करण्याकरता काही वस्तूंचा वापर कराल, त्यातलं प्रधान तुमच्याकडे फूल असेल, फूल. आणि फूल हे निसर्गाने तयार केलेलं आहे. प्लास्टिकचं फूल देवाला चालत नाही. काय सांगितलं?
प्लास्टिकचं फुल देवाला चालतं का? फुल टाकतं कुठलं? पण तुमच्या दारा पुढ्यात फुलंच नाहीत, कारण तुम्ही ऑलरेडी फुल झालेला आहात. फुलाचं तुमच्या जर दारात वास्तव्य असेल तर ऑक्सिजन तयार होईल. ऑक्सिजन तुमच्यामध्ये काय होईल? शरीराला ऑक्सिजनची गरज आहे आपल्या माणसाच्या, निरोगी शरीर तयार होईल. पण आम्हाला सवय लागले माळ्याकडनं 2 रुपयाची फुलं घेऊन यायची. आमच्या दारात कुंडीत फुल नको आम्हाला. म्हणताना आम्ही हिंदू म्हणायचं. काय म्हणायचं? हिंदू. पण दारासमोर तुळस नाही. हे अनुभव तुम्ही डोक्यात बघा ना. मी कितीतरी कुटुंबातील लोक फिरून आलेलो आहे. ते म्हणतात आम्ही हिंदू आहे ना, मग दारासमोर तुळशीचं वृंदावन पाहिजे. रावणाच्या दारासमोर तुळशी वृंदावन होतं. लक्षात आलं का? ना आपल्या दारात काय आहेत? चप्पल स्टँड फॅन्सी, आणि एकेकाचे 10 जोडे असतात. आपली बुद्धी गेली कुठं? चपलीत. लक्षात आलं का? हे मी काय सांगतोय? तर आपण जरी आज एखाद्या विषयाचं काही अभ्यासक असू किंवा काही प्राप्त एखादा विषय करण्याचा प्रयत्न केला असेल, काही डिग्री मिळवून, तरीही तो विषय तुम्ही 100% प्राप्त नाही करू शकत. नितीन काय सांगतोय? का करू शकत नाही? देणारा तुम्हाला जो आहे का नाही, तोच मत कमर्शियल आहे. काय सांगितलं? तुमची एखादी मैत्रीण किंवा तुमची प्रियसी किंवा तुमची आई वडिलापैकी कोण जर टी व्हीवर आलं, तुमच्या कुटुंबातलं कोणी व्यक्ती टी व्हीवर आली, झळकली काय पाठमध्ये, तर टी व्हीतल्या व्यक्तीला तुम्ही सेकंड नाही देऊ शकणार. काय सांगतोय? टी व्हीतल्या व्यक्तीला तुम्ही सेकंड नाही देऊ शकणार. टी व्हीतल्या व्यक्तीच्या सहवासात तुम्ही राहू शकत नाही. त्याच्या शरीरात तुम्हाला वास येणार नाही. तिथल्या दिसणाऱ्या फुलाचा तुम्हाला सुगंध कळणार नाही. सगळं काय झालं? हे फक्त आभास आहेत. एवढं मोठं तुमच्या देवामध्ये आता अंतर पडलंय. देव हा तुमचा आभासी तयार झालाय. फक्त तयार कसा झालाय? तुम्ही सोपं गणित सांगतो. भगवंत तुमच्या मनात आहे. काय सांगितलं? तुमच्या हृदयात भगवंत आहे. तो कुठल्या मूर्तीत नाही, कुठल्या फोटोत नाही, पण तो तुम्हाला भगवंत मनात दिसत नाही म्हणून त्याची प्रतिकृती म्हणून तुम्ही ती चित्र मूर्तीरूपी आणताय. मला एक साधं गणित सांगा. जो विश्वाचा अधिपती गणपती, तुम्ही तो मूर्तीत बांधू शकाल का? हा, तुम्ही म्हणता प्रथम वक्रतुंडांचे एकदंतम द्वितीय एकम, 12 नाव तुम्ही घेताय आणि मूर्ती ठेवताय एकच. तुम्ही काय म्हणताय? या गणपतीची 12 रूपं आहेत. तुमच्यापाशी कुठलं रूप आहे? तुम्हाला भावेल ते. त्या रूपाच्या मातीची मूर्ती किंवा काही धातूची मूर्ती म्हणजे गणपती नव्हे. काय सांगतोय? आणि आज जर तुम्हाला परमेश्वर प्रसन्न करून घ्यायचा असेल तर पहिलं एक काम करा. कुटुंबात तुमचे जे सदस्य आहेत त्यांच्या आधी मन प्रसन्न करून घ्या. काय सांगतोय? ती डबल कोण वाजते? बंद करून टाका की. काय सांगितलं मी? काय करून घ्या सांगितलं? कुटुंबातल्या लोकांची जी मनं आहेत ही तुमची मनं एकत्र आहेत काच? हां, मुलगा अमेरिकेला, मुलगी फ्रान्सला, वडील गोव्याला आणि आई मुंबईला. आमची फॅमिली सेट आहे. काय सांगतोय? आमची फॅमिली कशी आहे? मुलगा कुठं? अमेरिकेत, मुलगी कुठं? फ्रान्स, वडील कुठं?
गोवा. आणि आई कुठं? मुंबई. इतकी नाती तुमची जॉईन झाली आता. आणि याचा प्रधान कारण काय? पैसा. पटतंय का हे? कुठं डोक्यात शिरतंय का? आणि वाक्य असतो, काय करायचं एकत्र राहून? हां, कमवायचे दिवस कमवूनच पाहिजे. अरे पक्षी सुद्धा कळपानं राहतात. काय सांगतोय? पक्षी घ्या, प्राणी घ्या, ही कशी राहतात? सगळी कळपानं राहत आहेत. एक काळ असा होता, खेडेगावामध्ये 4 कुटुंब एकत्र असायची. त्याचं नाव होतं वाडा. काय नाव असायचं? 4 कुटुंब एकत्र असायची, जीवाभावानं काम करायची. आज असं झालंय की त्या वाड्यामध्ये एक कुठली तरी बी बाहेरनं कुठली तरी आत येते आणि वाड्याची ते 4 तुकडे करून टाकते. आणि ती माणसं अशी म्हणतात, बरं झालं आमच्या वाड्याला 4 दिशा काढल्यात. ते का? आम्ही 4 दिशेने राहतो आता. त्यांनी सांगितलं आमच्या रस्त्याने यायचं नाही, ह्यांनी सांगितलं आमच्या रस्त्याने यायचं नाही. पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला 4 वाड्याची तोंड आहेत. काय सांगितलं? 4 वाड्याची तोंड आहेत. 20 माणसं होती पूर्वी 100 माणसं असायची. कोणतरी त्यातला एक कुटुंबाचा अधिपती असायचा, तो संपूर्ण कुटुंब कंट्रोल करायचा. आज 20 माणसं आहेत, म्हणजे एका कुटुंबात 5 माणसं आली, 4 दिशेला त्यांची 4 तोंड आहेत. आणि तिसरी पिढी प्रजन्माला अशी येते, म्हणते वाडा पाडून टाकू आपण आता. वाड्यात दोष सगळी तयार झालीत. हां, इथं 10 पिढ्या सुखानं आनंदानं जगल्या. तुम्हाला ज्ञान काय हो? जुन्या लोकांना जे वास्तुशास्त्र माहीत होतं, तुम्हाला माहिती नाही काय आहे का? हां, त्या वाड्याला असणारी जी काही आज लाकडं असतील, तुम्हाला त्याची नाव सुद्धा माहीत नसतील कुठली कुठली लाकडं आहेत ती. मी असं म्हणेन तुम्हाला, पूर्वीची माणसं जेवढी ज्ञानी होती, आजची माणसं तेवढीच अज्ञानी आहेत. आणि ती माणसं म्हणायची की मला 2 पोरं असू देत, एवढा मोठा वाडा सांभाळायचा कोणी? भावाला भाऊ पाठबळ होईल. आता म्हणून तो भाऊ शत्रू झाला. काय झाला? मी नेहमी सांगत असतो, तुम्ही जर कधी लाल किल्ल्याचं जर कधी कुठलाही पंतप्रधान असू देत, त्या पंतप्रधानांचं भाषण तुम्ही जर लाल किल्ल्यावर ऐकलं, तर लाल किल्ला हा ताब्यात कुणाच्या होता सगळा पूर्वी? दिल्लीचा लाल किल्ला. हां, अहो कधी ऐकलं का नाही तुम्ही गोष्टी? का नाही ऐकली? मुघल बादशाहांच्या ताब्यात होता ना लाल किल्ला. त्याची आता हिफाजत कोण करतंय? हां, इंडिया गव्हर्नमेंट करते, बरोबर ना? आणि शिवाजी महाराजांचे किल्ले किती आज आहेत? 350 किल्ले आहेत. किती? हिफाजत कोण करतंय? कोल्ही कुत्री. आपल्याला आपल्याबद्दल प्रेम नाही. काय सांगितलं? आपल्या जरी घरामध्ये गुलाबाचं झाड लावलं ना, नंतर गुलाब यायला लागला, आपल्याला प्रेम नाही वाटणार. पण शेजाऱ्यानं काँग्रेस उगवून जरी आलं आणि चांदणी फुल जरी दिसलं, अरे चांगला आहे तुझं, चांदणी चांगली आली फुलाला काँग्रेसच्या. आम्हाला आमच्या गुलाबाबद्दल प्रेम नाही आहे. तिथं आम्ही म्हणू भूताला आणतात ते पाळून टाकू आपण. ते सुद्धा काय म्हणू आपण? काय समजते मी काय सांगतोय ते? बघा ना, आत्ताची मुलं वडिलांना किंमत किती देतात आणि मित्राला किंमत किती देतात? हां, मित्राला 100% किंमत, ते सांगाल ते खरं. आणि वडिलांना किती पण जीव तोडून सांगू दे, सगळं खोटं. लक्षात आलं का? आत्ताचा जो काळ आहे हा भौतिक सुखाकडे वळलेला काळ आहे. कुठं वळलाय काळ? ईश्वरी प्राप्ती करता तुम्ही येतच नाही माझ्याकडं. तुम्हाला हा देव प्रसन्न करून घ्यायचा आहे म्हणून महाराज तुमच्याकडे मी आलोय, शक्यच नाही. माझं पोटाचं खळगं भरणं झालं म्हणून तुमच्याकडे नाही येतोय.
काय सांगतोय? आत्ताच्या 200 वर्षामध्ये लोकांचा जो उद्देश आहे तो फक्त स्वार्थ आहे. अजून काही काळामध्ये देव ही संकल्पना फक्त राहील. ठराविक मंदिरं जी जुनी आज आहेत, पाळता तुम्हाला येतच नाहीत, म्हणून ती जिवंत राहतील. कारण आता गणित काय झालंय, जन्माला घातलेलं मूल आपल्याला स्वतःला सांभाळता येत नाही, ते केअर सेंटरला पण ठेवतो. कुठे ठेवतो? मुलाची आई स्पष्ट म्हणते की माझं जे काही शेड्यूल आहे हे बदलू शकत नाही, माझं सौंदर्य निघून जाईल मी त्या मुलाला सांभाळून त्याला स्तनपान केलं तर, त्यापेक्षा ते केअरमध्ये ठेवून टाकते मी. ते जेव्हा मूल मोठं होतं 10-20 वर्षाचं, तेव्हा विचार असं करतं की मला माझ्या आईनं वडिलांनी जवळ ठेवलं नाही, तिने त्यांचे सौंदर्य जपलं आणि त्यांनी त्यांचं प्रेस्टीज जपलं, आता आपण पण तेच करूया. याला म्हणायचं अमेरिकी सिस्टीम. आणि तिथली लोक आता विचार अशी करतायत की भारतामध्ये ऋषीमुनी एकत्र होते, त्यांचा प्रपंच एकत्र होता, आपण तसा प्रयत्न करूया. हे पाश्चिमात्य इकडे आलं, इकडचं जे मूळ संस्कृती सगळी आहे तिकडे गेली. आज तुम्ही साधं गणित घ्या, तुम्ही यूट्यूब वापरत असाल, तुम्ही गुगल वापरत असाल, फ्री ऑफ कॉस्ट आहे. काय सांगतोय? फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही बघा, यूट्यूब वापरून बघा, गुगल वापरून बघा, कुठले तुम्ही नवीन नवीन जे येणारे जे आहेत क्रोम वापरून बघा, पण तुम्ही इंडियन कुठलाही ॲप वापरा, तिथं कॉस्ट आहे. काय सांगितलं? कुठलंही इंडियन तुम्ही ॲप घ्या. तुम्ही आता जे गेम वापरता ना सगळी मुलं, हे इंडियन गेम नाही आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. कारण काय? तुमच्या बुद्धीमध्ये यंत्र घालायला चाललीत, आणि एकदा तुमच्या बुद्धी यंत्र घुसली आणि तुम्हाला सवय लागली की तुम्ही मरेपर्यंत मोबाईल सोडणार नाही. मरेपर्यंत मोबाईल ऑन ऑफ करत राहाल, मेसेज टाकत राहाल. बघा ना, आत्ताची कंडिशन अशी आहे, आत्ताच्या हॉस्पिटलमध्ये लोक ॲडमिट आहेत ना, त्यांच्या डोक्यापाशी मोबाईल आहे, सारखं टाकत असतं ते, टाक 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 टाक. पूर्वी काय असायचं माहिती आहे का? पेशंट जरी ॲडमिट असला तरी भगवंताचं नाव तिथं घेत बसायचा. भगवंताचं नाव घेत असल्यामुळे श्वासोश्वास तयार व्हायचा. लक्षात आलं का? आता तुमचं हृदय आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, प्राणायाम सुरू झाला, पण तिथं टक टक काय आलं? हृदय बंद पडलं, टकटक सुरू झाली. टकटक म्हणजे काय सुरू झाली? मला बरं नाही. देवा सांग की, देवच विसरलो आपण. आता ओम नमः शिवाय म्हणतोय कधी? मंदिरात गेल्यानंतर. कुठं म्हणतोय? मंदिरात गेल्यानंतर ओम नमः शिवाय. घरी ओम नमः शिवाय. घरी काय चालू आहे? बोंब नमः शिवाय, ओम नव्हे. लक्षात आलं का? पूर्वीची माणसं कशी असायची? मनानं इतकी तयार असायची. बाजीप्रभू देशपांडे तुम्ही घ्या. कोण? बाजीप्रभू देशपांडे. त्यांना आयुष्यात कधी मांसाहार केला नाही. काही केलं नाही आयुष्यात, कधी मांसाहार केला नाही. धड आणि शिर वेगळं पडलं तरी 150 माणसांना खातपात नाही केला मुघलांचा. हा, शिवाजी महाराजांनी काय सांगितलं त्यावेळेस? लाख मेले चालतील, असा पोशिंदा जगला पाहिजे. आज किती विकृती तयार झाली. मला हॉस्पिटलमधून फोन येतात, डॉक्टर आमचा पेशंट ॲडमिट आहे, त्याला मांसाहार देऊ का? आपली नर्व सिस्टीम जी आहे, माणसाची ह्युमन बॉडीची नर्व सिस्टीम जी आहे, ही शाकाहाराची निगडीत आहे. डोक्यात पुन्हा वाक्य माझं घ्या. काय सांगतोय? तुमची जी नर्व सिस्टीम आहे ह्युमन बॉडीची, ही शाकाहारशी निगडीत आहे. तुमचे दात जे आहेत हे शाकाहारशी निगडीत आहेत. प्राण्यांचे तुम्ही दात अभ्यासा, तर सुळे ते मांसाहारशी निगडीत आहेत.
तुमच्या शरीराचे लहान आतडं म्हणून आहे, त्याला मांसाहार पेलतच नाही. आता तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस एखादा पेशंट ॲनिमिया कंडिशनमध्ये गेला असेल, त्याला मांसाहार पेलेल का? पण डॉक्टरसुद्धा सांगतात हान दाबून. त्यांच्या बाचं काय जातंय, मेला उद्या दुसरा बेड तयार असतो बसवायला. माझं तुम्ही ऐका म्हणणार नाही तुम्हाला मी. जुने ग्रंथ काढा, वेद वेदांत काढा, जुनी माणसांचे अभ्यास डोक्यात घ्या. जर बाजीप्रभू देशपांडे 150 माणसाचा खात्मा करून जर जिवंत राहत असेल किंवा दर्शी वेगळे होऊन तो जर जगत असेल शाकाहारावर, तर चाललोय कुठं आपण? पूर्वी काय असायचं, एक 8 दिवसाला 10 दिवसाला माणसाला श्रमपरिहारार्थ म्हणून मांसाहार सुरू झाला होता. आता काय झालंय, टोपल्यात तेच पाहिजे. लक्षात येते का? हे सगळे विषय विद्येचे आहेत. मी काय सांगतो तुम्हाला, पण विद्या का नाही आहे? विनयच नाही हो. विद्या विनयने शोभते. तुमच्या जर तुम्ही आज ठरवा तुम्ही की मला 15 प्रकारच्या झाडांची फुलं मला गोळा करायची. किती प्रकारची तुम्हाला सांगता येणार नाहीत नाव पटापटा. पूर्वीच्या काळामध्ये भाद्रपद महिन्यात जेव्हा गणपती स्थापना व्हायची तेव्हा 21 फुलांची तिथं देवाला अर्पण फुलं होत होती. किती? पत्री 21 फुलांची असायची, 21 फुलं असायची. असं नावं फक्त कुठं राहिली तयार? नेटवर, इंटरनेटवर. शमी माहिती आहे? बघितली शमी? कृष्णकांत बघितली? आघाडा बघितला? मांदार बघितला? केवडा बघितला? हल्लीच्या मुलांना तुम्ही विचारा की, त्याला म्हणा केवडा बघितला का? म्हणतो केवढा असतो. त्याला तुम्ही म्हणा केवढा बघितलंस का बाळा तू? म्हणतो केवढा असतो. तुम्हाला वाटते अजून पुढच्या 50 वर्षामध्ये सगळं जिवंत राहील? काय केलं पाहिजे आपल्याला? आणि तुम्ही जर ठरवलं ना मी सगळ्या समाजाला बदलू शकतो, शक्य नाही. काय शक्य नाही? आपली इच्छा तर काय माहिती आहे का? आपला मुलगा शिकावा, मोठा व्हावा आणि एखाद्या राजकारण्याच्या हाताखालचा गुलाम व्हावा. काय इच्छा असते आपली? काय व्हावा आपला मुलगा? त्याचं वैयक्तिक काय उभं राहू नये. त्याला वाटलं बाबा वैयक्तिक आपण काय उभं करावं, एखादा बिझनेस काही करावा, नको. नोकरीला जा, MIDCत जा. हां, अगदी कुठे नाही तुला मिळत नाही ना, 5 स्टार हॉटेलमध्ये जा बशा कप धुवायला. शिक्षण किती घेतलंस? शिक्षणाकडे 30 लाख घालवलेस ना, तर कप बशातून ते 30 लाख माघारी आण. आज बघा ना तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल ना, 1 कोटी फी आहे. कुठं आले पैसे? कुठं आले पैसे? कुणी मोठं केले सगळे? आपल्याच लोकांच्या नड्यावर पाय देऊन हे दर वाढवून ठेवले. तुम्ही रेशो जर काढून बघितला तर भारतीय लोकांची जी बुद्ध्यांक आहे ना, सगळ्यात टॉपमध्ये भारतीय लोकांचा बुद्ध्यांक आहे. म्हणून अमेरिका किंवा अन्य देशामध्ये त्या भारतीय लोकांना मागणी आहे. ती पैसे देऊन तुमची बुद्धी विकत घेतात. अगदी अलीकडचा तुम्ही जर काळ बघितलं, लोकमान्य टिळकांचा मेंदू मागितला होता विकत, की बाबा ह्या माणसाला काय बुद्धी अशी आहे. मेरानंद मेंदू मागितला होता. हां, आहे की नाही? म्हणजे बुद्ध्यांक किती माणसांचं आपले. जुनी म्हण आहे, तुम्हाला बंदूक दिली कशाची माहिती आहे? खटक्याची. बटनाची बंदूक नाही आहे, खटक्याची बंदूक आहे. आणि म्हणजे 100 माणसांना मार म्हणायचं. म्हणजे एक खटका तयार व्हायला 5 सेकंदाचा काळ जातो. आणि पुढचा माणूस बटनाच्या बंदुकीनं तो खटका मारेपर्यंत 10 माणसं मारून तिकडची टाकतो.
लक्षात आलं का? तर पहिलं काय करा, पहिलं विद्या घ्या. पहिलं काय करा, आणि तुम्ही जे शालेय शिक्षण घेताय, मी पुन्हा सांगतोय, आता मला माफ करा, शालेय शिक्षण घेताय, तुम्ही डिग्र्या घेताय, हे तुम्हाला फक्त कशाकडे चाललंय करायचं? हे तुम्ही जो पैसा आत्ता ओतताय, तुमच्या आईवडील ओतताय, तो परत माघारी कसा मिळवायचा याकरता तुमच्या सगळ्या डिग्र्या आहेत ह्या. म्हणजे आपल्याला पाप करायचे, पण ते काहीतरी सर्टिफिकेट दाखवून करायचे. काय करायचे? काहीतरी सर्टिफिकेट दाखवायचं पाप करायचं. ह्याचं कारण काय? की त्यांना जे काही धन पाहिजे किंवा त्यांना पोटाकरता जे काही पाहिजे ते मिळणं झाले. म्हणून मग सांगितलेलं, पूर्वीचा जो काळ होता, राजा जवाड्यांचा जो काळ होता, कसा होता? ती सोय करत होते. हा एवढा एरिया हे धर्मगुरूंचा, काय लागेल ते. आता ही कुठं सोय आहे सध्या? मुसलमान पंथामध्ये आत्ता आहे. त्यांच्या धर्मगुरूंना तुम्हाला ते रस्त्यावर बसून रुपये मागत नाहीत. त्यांच्या अकाउंटला पैसे पडलेले असतात आणि त्याला सांगितलं जातं काय, तुम्ही फक्त शिकवायचं काम करा. जेलमध्ये पण ते आहे गोष्टी. पण आपल्या तुम्ही जर ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये विषय घेतला, एका ब्राह्मणाने जर सांगितलं 100 रुपये सत्याची पूजा घालायची, काय काका 100 रुपये 2 मंत्र म्हणायला, ठीक आहे, असू देत. साईनाथ महाराज की जय. आजचा विषय विद्या. काय विषय? विद्या. असं म्हणलं जातं की विद्या